सो हाय गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आज मी नवीन व्लॉग बनवत आहे. तर आज सकाळचे वाजलेत 7:30 आणि इथं टेम्परेचर आहे 8 डिग्री. आता आम्ही चाललो ब्रेकफास्टसाठी. बाकी सगळे गेलेत, मी उशिरा झालो कारण मी उशिरा उठलो आणि रात्री उशिरा झोपलो. झालं ब्रेकफास्टसाठी परोटा, एग, उपमा आणि सॉस आहे. मम्मीने आज ताट पहिलेच वाढून ठेवलेलं. तर फायनली आम्ही आमच्या बॅग्स भरून चाललेलो आहे. तर तुम्हाला माझी एक पण बॅग नसेल दिसत, सगळ्या बाहेर ठेवून त्या बसमध्ये लोड केलेल्या आहेत. आता आम्ही पण बाहेर चाललेलो आहे. आता आम्ही इथं उतरलो मॉनेस्ट्री बघायला. इथं तुम्ही बघू शकता ही मॉनेस्ट्री अख्खी. नंतर आता पलीकडे चाललो आम्ही. इथून असं आत आलं की तुम्ही इथं बघू शकता. थांबा, त्यांना जाऊ दे. इथं खूप डेंजर थंड असते. अजून इथं विराज जाते, अजून येतं ते आतमध्ये. इथून सगळे आत गेलेत. इथून आत एक मोठासा पुतळा आहे. त्यांनी सगळं ठेवलं, ड्रायफ्रूट्स वगैरे, इथं दाटपेटी. इथून आत गेलं मग इथं आहे बेड, सोफा. इथं त्यांचं देवाचं आहे. इथं बॉटल मध्ये पाणी भरून ठेवलेलं आहे त्यांनी, वाटर मध्ये पण. इथं लिहितात. आता आम्ही परत बस मध्ये आलेलो आहे. आता आम्ही चाललो डायरेक्ट लेहला. आणि ह्याला झोपायचं कसं मला सांगू होतं. मला आला ना, विंडो सीटला बसवायचं, हे गाळ्यात घालायचं त्याच्या. आपोआप 2-3 मिनिटात लगेच झोपतो. आता बघा, गाडी चालू झाली लगेच झोपणार. आमची 4 जणांची सीट. विरे इथं तर नाही वाचणार, इथं मी वाचणार. इथं एक कोण बसेल माहित नाही. आता आम्ही थांबलो नमकीला पासपाशी. आम्ही आता 12,198 फीट वर आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता, इथे लिहिलं आय लव्ह इंडिया. राके स्पॉट्स इकडे पण लिहिलंय. आणि इथून तुम्ही मागं व्ह्यू बघा. इथून तुम्ही मागं व्ह्यू बघा. इथं फुल गार हवा सुटलेली आहे. आता आम्ही इथं पंजाबी ढाब्याला थांबलोय खायला. बघा, पंजाबी ढाबा. इथं हात धुवायला त्यांनी केलेलं आहे, म्हणजे माहित नाही हात धुवायला आता, पण इथून असं एक मध्ये आलेले बघा. बर्फाचं पाणी आहे ते. आता काय मी पण हात धुतले त्याच्यात. जरा पाऊस आला तर कधी पण पाऊस येतो, कोणत्या पण वातावरण मध्ये. तुम्ही आता बघू शकता इथं. आता किती वाजले? आता 1:40 वाजलेत. आणि तुम्ही इथलं वातावरण बघा. आम्ही लडाख मध्ये खलसी मध्ये आहे. या रिव्हरचं नाव आहे सुरू. तर आता आम्ही आलो इथं रिव्हर खाली चाललोय आम्ही आता बघायला. पप्पा थांबा. इथून खाली तुम्ही रिव्हर बघू शकता. मी इथून चालले, इथून पप्पा चाललेत. येतो ना इथून. हा, आपण इथून जाऊ. आता तिथून मी इथं आलोय. आता मी अजून खाली जाणार तिथं पाण्यात बसायला, म्हणजे चालायला पाण्यात. इथं ह्यांनी हे बनवले
सर का तर आता आम्ही निघालो परत डायरेक्ट हॉटेलवर. आता आम्ही आलो इथं चहा प्यायला. मस्तपैकी चहा पिऊ आपण. इथे सगळे बसले चहा प्यायला आणि इथं आम्ही बाकीच्या गोष्टी बघतोय. खाली तुम्ही बघू शकता संगम पॉइंट आहे. इथं राफ्टिंग होती. इथं 2 नद्या एकत्र येतात आणि इथं बघा त्यांचे कलर पण मिक्स न होते. तिकडची नदी बघा आणि इकडची नदी बघा आणि इथं खाली राफ्टिंग होतीये बघा. इथं बोटी आहेत त्यांच्या, ते राफ्टिंग होती. आम्ही आमच्या हॉटेलला पोहोचलेलो आहे. वेलकम टू हॉटेल. तुम्ही बघू शकता बाहेर ते विराजंती खायचं. इथं खूप डेंजर थंडी. इथं सगळे बसलेत. इथं आल्या आल्या त्यांनी प्रत्येक टेबलवर असं ठेवलेलं आहे. ह्याच्यात शुगरची क्यूब, ह्याच्यात चहा पावडर, कॉफीची पावडर आणि ह्याच्यात बिस्किट्स. तर आम्ही इथे गेम खेळतोय. हळू हळू हळू. इथं आम्ही एक गेम खेळतोय. तिथे ना बॉल नाही, एका हातावर टप करायचा. स्लॅब बॉल खेळतोय. तुम्ही बघू शकता वेद पण हे वेद खेळ. माझा होता. घे खेळ. आता आमचा प्लॅन चेंज झाला. आम्ही हे हॉटेलला घेणार, आम्ही दुसऱ्या हॉटेलला जाणार आहे. आता आमची बस चालली डायरेक्ट श्रीनगरला. एवढ्या रात्री डायरेक्ट ड्रायव्हर घेऊन चालले. त्यांना एक इम्पॉर्टंट काम आले म्हणून. तर आमच्या सगळ्या बॅगा वगैरे काढून घेतल्या. अख्खी बस मोकळी गेली. इथं आमचं सगळं सामान आहे. उद्यापासून आमची वेगळी गाडी येणार आहे. बहुतेक 7 सीटर किंवा 4 सीटर येणार आहेत. आमचा रूम नंबर आहे 114. इथून आत आलं इकडं वॉशरूम आहे. इथून आलं की कमोड, इकडे बाथ एरिया. इथून आत आलं परत. इथं एक एक्स्ट्रा बेड, इथं एक बेड तुम्ही बघू शकता. आणि इथं पेंटिंग, सोफा. आता मी चाललो ब्रेकफास्टसाठी. सगळे खाली गेलेले आहेत. मम्मीची टोपी घेऊन जायची ते ते घेऊन चाललो. इथे लॉक करतोय. रूम लॉक झालेली आहे. आपण जाऊ आता खाली. इकडून एक रस्ता आहे, पलीकडून एक रस्ता आहे. सगळं बसलेले आहेत ऑलरेडी जेवायला इथं पोरं. मम्मी मस्ती गेले 45 घेऊन आलेलो आहे. सगळ्यांनी सुपीला वेजचं पिऊन झालेलं आहे. आणि इथं वेजच्या शाळेला आग लागलेली. वेद, तुझ्या शाळेचं नाव काय आहे? एम्प्रॉस इंटरनॅशनल स्कूल. एल्प्रॉस इंटरनॅशनल स्कूलला आग लागलेली आहे. तो खूप असा याडा आहे हा.
तर इथं आम्ही आता सूप पितोय. आमचं जेवण आलेलं आहे. इथं आहे बटर रोटी, सॅलेड, चिकन, ह्यांनी घेतलं पनीर, पापड पण आहे. सगळे जेवतात आता तिकडं आणि इकडं. आमच्या सगळ्या पोरांचं जेवण झालेलं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता सगळी पोरं आता आहे ना नाईट आउट आता आज सगळे आम्ही नाईट आउट करणार आहे सगळी पोरं. परत आम्ही आमच्या रूम मध्ये चाललेलो आहे आणि आत्ताचं टेम्परेचर आहे 5 डिग्री. आणि जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आमचा नाईट आउटचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे कारण उद्या आम्हाला लवकर बाहेर जायचं आहे. बाय.